धन्यवाद त्या ठिकाणी अनिकेत जिरावते. व्हॉलीबॉल क्वालिफाईड मॅच असेल जिथे एका बाजूला युवा पासवान तर एका बाजूला पाय मेटाकरसी. दोन्ही संघांना शुभेच्छा आमच्या कॉम्बॉक्स मधून. दोन सलामीर जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. एका बाजूला प्रतीक सिंगडे तर एका बाजूला आकाश सिंगडे. क्वालिफायर मॅच आहे. जो संघ विजयी थेट सुपर रेट मध्ये प्रवेश करेल आणि नक्कीच जो क्वालिफाय संघ होईल त्याच्यासाठी ऑल इंडिया आयकॉन फक्त आदिवासी समाज मात्र तुम्हाला प्राधान्य दिलं गेलंय. जयेश भोईर आलाय त्या ठिकाणी गोलंदाजी मार्क वरती. यस सामन्याला होते सुरुवात. इथून ग्रीन सिग्नल दिला गेलाय. जयेश भोईर गोलंदाजी मार्क वरती तर एका बाजूला प्रतीक सिंगडे. पहिला बॉल सरळ बॅटचा वापर जबरदस्त अट्रॅक्टिव्ह. इथून झेंडू आलाय सरळ सीमा रेखा पार चौकार 4. यावेळेस नक्कीच संधी निर्माण होती त्या ठिकाणी. फंबल झाली. डायरेक्ट हिट जरूर त्या ठिकाणी. इथून मात्र नक्कीच यस विकेटचं पतन त्या ठिकाणी रिव्ह्यू घेतलाय त्या ठिकाणी. यस ओ यू टी आउट. फलंदाज बाद होताना त्या ठिकाणी आकाश सिंगडे बॅक टू द पवेलियन. मोठा गडी गरज झालाय जरूर त्या ठिकाणी. गरज नसताना मात्र नक्कीच या ठिकाणी हा महत्वाचा विकेट पाहायला मिळेल त्या ठिकाणी. माई मिठागर सी संघाचा आकाश सिंगडे डायमंड डक वरती परत असताना या ठिकाणी मंद मंद पावला रे. तसेच नवीन फलंदाज लगेच तयार राहायचा आहे. इथून तन्मय आलाय. तन्मय करमोडे नवीन फलंदाज वन डाऊन प्लेयर 3ऱ्या क्रमांकाचा उर्फ पप्पू या जास्तीत जास्त नावाने प्रसिद्ध मिळाली आणि तोच मात्र फलंदाज पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडला पण पाहिला प्रतीक शिंगडे. गोलंदाज आपण पाहिला जयेश भोईर. चांगली गोलंदाजी पुन्हा एकदा. यावेळेस काय जबरदस्त इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय. 6 आकड्यावरती 6 रन ऑन दी बोर्ड. 6 धावा धावफलकावरती. एक चांगली सुरुवात म्हणता येईल आतापर्यंत. धावफलक 6 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. गोलंदाज जयेश भोईर त्या ठिकाणी चांगली गोलंदाजी. एका बाजूला युवा मासवान तर एका बाजूला माहीम बेटाकर सी संघ
क्वालिफायर सामना त्या ठिकाणी पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांचं प्रेक्षक वर्गांचं त्या ठिकाणी सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळी सप्रतिम खोलवर टप्प्याची लेंथ लाईन त्याच्यावरती सरळ बॅटचा वापर जरूर तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी काही एफर्ट पाहायला मिळत आहेत. एक चाणक्य क्षेत्ररक्षक म्हणून त्या ठिकाणी पाहायला मिळालं. यावेळेस मात्र बुडावलाय जरूर चेंडू आलाय सरळ त्या ठिकाणी मिड विकेटला क्लिअर करेल सीमा रेखा पार. षटकार 6. षटकाराला काही जबरदस्त यावेळेस संधी निर्माण होती त्या ठिकाणी पण संधीचं सोडणं करता आलं नाही. नक्कीच थोडंसं यष्टीरक्षकापासून थोडासा लांब राहिला चेंडू आणि एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली गेली. एकेरी धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. एक षटकाची होते समाप्ती. एक षटकाच्या समाप्तीखेरीज एक गड्याच्या मोबदल्यामध्ये प्रथम फलंदाजी करत असताना त्या ठिकाणी मायमिटागरची संघ जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 14 रन ऑन दी बोर्ड. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि लगेच या लाईव्ह ऍक्शन मध्ये. गोलंदाज त्या ठिकाणी रतीश जाधवला प्रमोट केला गेलाय. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज तर एका बाजूला प्रतीक सिंगडे आणि अप्पी या जास्तीत जास्त नावाने प्रसिद्धी आहे पालघर जिल्ह्यामध्ये. तर एका बाजूला रतीश जाधव तर एका बाजूला प्रतीक शिंगडे. बेस्ट वर्सेस बेस्ट असं कॉम्बिनेशन आहे मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती रतीश जाधव. खोलवर टप्प्याची लेन लाईन्स इथून चेंडूला फक्त सन्मान दिलाय आणि नक्कीच महत्वाचा सामना आहे. इथून फंबल जरूर झाले त्याच कारणास्तव एक्स्ट्रा धाबा एक मात्र खर्च करत असताना त्या ठिकाणी युवा मासवण संघ. नक्कीच इथून आपण पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय 16 आकड्यावरती. एका बाजूला पण पाहिलं चांगली फलंदाजी साकारतोय या डाबाला चांगलं सावरण्याचं कार्य त्याच्या माध्यमातून राहायला गेलं. रिव्हर्सचा अटेम्प्ट होता असफल झालाय. डॉट बॉल आलाय कारण की रतीश जाधवकडे ती क्षमता आहे चेंडूला दोन्ही साईडनं वळवण्याची. कारण की चांगला गोलंदाज म्हणून पाहिला जातो रतीश जाधव बॉलिंग ट्रॅक वरती. तर एका बाजूला प्रतीक शिंगडे. खराब चेंडू इथून मात्र त्याच्यावरती हल्ला बोल केला जातोय. आणखी एक येईल प्रतीक शिंगडे नावाचा ब्रँडेड चौकार 4. आणि या चौकाराने आपण धावफलक पाहिला तर जाऊन पोहोचलाय 20 आकड्यावरती. 20 रन ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा रतीश जाधव तर एका बाजूला प्रतीक. वलावलाय जरूर फ्रॉम मिडल ऑफ द बॅच. काय चेंडूला सरळ स्टँड ऑन डिलिव्हर केलाय. आलाय आणखी एक सीमा रेखा पार. षटकार. इथून नक्कीच मी म्हटलं होतं कारण की प्रतीक शिंगडेकडे ती क्षमता आहे आणि ओमसाई दावंगापाडाचं मैदान कोण विसरणार. ज्या मैदानावरती एका दिवसामध्ये 29 षटकार आणि 8 चौकार त्याच्या बॅटमधून आले होते आणि तोच 226 धावा त्याच्या नावावरती राहिल्या होत्या. म्हणूनच माहीमचं ब्रँड आहे आणि पालघर तालुक्यातील देखील चांगला एक उत्कृष्ट फलंदाज म्हणून सातत्यानं आणि माहीमचा हार्दिक पांड्या पाहायला मिळतोय त्या ठिकाणी. प्रतीक सिंगडे +5 विकेट जरूर त्याच्या नावावरती देखील राहिले होते त्या दावंगेपाड्याच्या मैदानावरती. गोलंदाज रतीश जाधव वरती हल्ला बोल केला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळी सर बॅटचा वापर यावेळेस उडवलाय. चेंडू आलाय सरळ सीमा रेखा पार. षटकार.
आणि या षटकाराने मात्र धावफलक जाऊन पोहोचलाय 32 आकड्यावरती. 32 रन ऑन दी बोर्ड. 32 धावा धावफलकावरती. यावेळेस प्लेइंग विथ बॉडी शरीरापासून थोडासा लांब ठेवलाय. रिव्ह्यू आलाय या ठिकाणी. यस, पॉपिंग क्रीत वरती सेफ आहेत फलंदाज प्रतीक शिंगडे. नक्कीच शरीरापासून थोडासा लांब ठेवला होता चेंडू आणि तितकंच चांगला त्या ठिकाणी यष्टीरक्षक पाहायला मिळाला. दीपक जयेश भोईर हा यष्टीरक्षक त्या ठिकाणी. 2 षटकाचा खेळ संपुष्टात आला. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 32 आकड्यावरती. 32 रन ऑन दी बोर्ड. 32 धावा. एक चांगला मजबूत परिस्थितीमध्ये माईम मिठाकर झी संघ पाहायला मिळतोय. गोलंदाज त्या ठिकाणी ऋतिक सातवी आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. 3ऱ्या क्रमांकाचा. इथून आकाश सिंगड्याचा जरी विकेट गेला, इथून त्याची जागा भरून काढण्याचं कार्य त्या ठिकाणी करत असताना प्रतीक सिंगडे आतापर्यंत वैयक्तिक 11 चेंडू 31 धावांची खेळी या ठिकाणी एक विस्फोटक खेळी पाहायला मिळते. 3 षटकार आणि 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि महत्वाचा सामना आहे. गोलंदाज ऋतिक सातवी तर एका बाजूला आपण पाहिला त्या ठिकाणी फलंदाज तन्मय करमोडे हा फलंदाज पाहायला मिळतो. लेफ्ट हँड बॅटल ऋतिक सातवी. पहिलाच बॉल 3ऱ्या षटकातील. यावेळेस चेंडू पडल्यानंतर जरूर धावचीची दाट शक्यता होती, पण इथून चांगली रनिंग भेटून विकेट पाहायला मिळाली आणि एक धाव त्या ठिकाणी. एक धावेने धावफलक 33 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 33 रन ऑन दी बोर्ड. 33 धावा धावफलकावरती. गोलंदाज ऋतिक सातवी तर एका बाजूला प्रतीक सिंगडे. आतापर्यंत जो सेट बॅटल पाहायला मिळतोय, सलामीचा फलंदाज म्हणून आला होता. इथून आतापर्यंत चांगली फलंदाजी. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. प्लेट अँड मिस डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. इथून प्रॉपर कनेक्टिव्हिटी नव्हती, त्याच कारणास्तव चेंडू सरळ जाऊन यष्टीरक्षकाच्या सेफ हँडमध्ये जाऊन विसावलाय. जयेश भोईर पाहायला मिळतोय एक यष्टीरक्षक त्या ठिकाणी. क्लोज कीपर त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. ऋतिक सातवी आहे. यावेळेस मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळली गेली. डॉट बॉल आलाय. काही जबरदस्त गोलंदाजी. इथून मात्र नक्कीच 2ऱ्या षटकामध्ये हल्ला बॉल केला होता. इथून मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी हाताळतोय ऋतिक सातवी. चांगली गोलंदाजी ऋतिक सातवीने आतापर्यंत बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल हाताळलेत. यावेळेस उडवलाय. काय जबरदस्त क्रॅकिंग शॉट पाहायला मिळालाय. लॉंग ऑफच्या डोक्यावरून क्लिअर करेल सीमारेखा पार. षटकार आणि या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचले. 39 धावा. 39 रन ऑन दी बोर्ड. काही जबरदस्त या ठिकाणी बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल आले. तदनंतर मात्र हा षटकार आलाय. काही जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी साकारतोय. महत्वाचा सामना आहे. 39 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा या वेळेस उडवलाय इंटू द गॅप मध्ये. क्षेत्ररक्षण नाही या त्या ठिकाणी. चेंडू सरळ 1 बाउन्स क्लिअर करेल. आणखी एक आलाय सीमा रेखा पार. चौकार. धावफलक आपण पाहिला तर 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय आणि वैयक्तिक धावा 41 धावेवरती खेळत असताना प्रतीक सिंगडे हा फलंदाज पाहायला मिळतोय. काही जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी साकारतोय. या डावाला चांगला सावरण्याचं काम त्याच्या माध्यमातून राहायला गेलं. ऋतिक सातवीवरती देखील हल्ला बोल केला जातोय.
शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिला तर ऋतिक सातवी फलंदाज आतापर्यंत चांगली फलंदाजी करतोय. अप्पी त्या ठिकाणी प्रतीक सिंगडे. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस मात्र उडावलाय जरूर चेंडू सरळ वन बाउन्स क्लिअर करेल. नो +4 एकंदरीत 5 धाबा. इथून मात्र यस रिव्ह्यू घेतलाय त्या ठिकाणी युवा मासवनच्या माध्यमातून भीमर साठी. यस नो बॉल आहे. रिव्ह्यू लॉस झालाय. इथून तुमचा रिव्ह्यू तुम्ही गमावला गेलाय. युवा मासवंत संघ नोंद असू द्या, कारण की प्रत्येक संघाला एकच रिव्ह्यू दिला जातोय. या स्पर्धेची नियमावली आहे. इथून 5चा बोनस पाहायला मिळतोय. या 5च्या बोनसाने धावफलक जाऊन पोहोचलाय 48. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, कनेक्टिव्हिटी नव्हती. एक धाव मिळाली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा सहजरित्या पूर्ण. यस त्या ठिकाणी विकेटचं बदल पाहायला मिळेल. फलंदाज बाद होताना तन्मय करमोडे बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद झालाय. इथून आतापर्यंत प्रतीक सिंगडे 17 चेंडू आणि 47 धावाची वैयक्तिक खेळी करत असताना काही जबरदस्त. आणि कालच्या दिवसामध्ये आपण पहिली 50 पाहिली ज्याच्या नावावरती राहिली होती, तो म्हणजे त्या ठिकाणी ओमसाई भोगाडीपाडा संघाचा विनायक याने मात्र 18 चेंडू आणि 52 धावाची विस्फोटक खेळी केली होती. आणि आजच्या दिवसामध्ये आपण पहिला प्रतीक सिंगडे 17 चेंडू आतापर्यंत 47 धावेवरती खेळत असताना इथून शेवटचं आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राहुल भोईर आलाय. तर एका बाजूला प्रतीक सिंगडे हा फलंदाज आहे. आतापर्यंत 17 चेंडू मागे 47 धावांची विस्फोटक खेळी करत असताना शेवटचं आणि अंतिम षटक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा. वेलीस मोठा प्रहार काढण्याचा प्रयत्न, एक धाव मिळाले. दुसऱ्या धावीचा प्रयत्न बंबल झाले आणि बघता बघता या 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 52. 52 रन ऑन दी बोर्ड. 52 धावा धावफलकावरती. काही जबरदस्त या ठिकाणी फलंदाजी करत असताना शेवटच्या आणि अंतिम 5 चेंडूचा खेळ शिल्लक. यावेळेस मात्र नक्की ट्रम लाईनच्या खूपच बाहेर अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोर कार्ड वरती ऍड होईल. 53 रन ऑन दी बोर्ड. 53 धावा धावफलकावरती. यावेळेस काय बुडावलाय, फटका फसलाय त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण आहे, चुकी करणार नाही. फलंदाज बाद व्हावं लागेल. 49 धावेवरती मात्र बाद व्हावं लागेल. नक्कीच 50च्या आसपास जरूर आला होता प्रतीक सिंगडे, पण इथून काही हरकत नाही. महत्वाचा सामना आहे. इथून 49 धावा जरूर झाल्या, पण त्या माझ्यासाठी नाही आहेत, तर माझ्या संघासाठी नाही, तर माझ्या गावासाठी आहेत हे मात्र दर्शवत असताना
इथून आपण पाहिलं चांगली गोलंदाजी हाताळली राहुल भोईर या गोलंदाजाने 1.5 ओव्हरचा गोलंदाज स्पेशलिस्ट गोलंदाज. नवीन फलंदाज त्या ठिकाणी दर्शन करपट आलाय. फलंदाजी करण्याकरिता छोटा पॅकेट बडा धमाका माहीम गावचं हे देखील छोटस ब्रँड त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे. दर्शन करपट नो मॅन बॅटल, कारण की ह्या फलंदाजाकडे देखील चांगले फटके आहेत. गोलंदाज राहुल भोईर तर एका बाजूला दर्शन करपट. यावेळेस पूर्णपणे फ्रंट फुटवरती आले होते. यस, इथून डॉट बॉल आलाय. चांगलं शॉट सिलेक्शन करण्याचा प्रयत्न होता पण इथून असफल झालाय. डॉट बॉल. शेपटचे आणि अंतिम 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावफलक आपण पाहिला तर 53 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 53 रन ऑन दी बोर्ड, 53 धावा. युनिवर्सचा टेम होता त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण आहे. यस, 22च्या माध्यमातून एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण होईल. एकेरी धावेने धावफलक आपण पाहिला तर 54 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 54 रन ऑन दी बोर्ड, 54 धावा धावफलकावरती. शेवटचे अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. राहुल भोईर. राहुल भोईर आहे गोलंदाज. यावेळेस मात्र नक्कीच शरीरापासून थोडासा लांब ठेवलाय चेंडू. डॉट बॉल आलाय. गोलंदाज पुन्हा एकदा शेवटचा. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. या चेंडूवरती षटकार येईल का हे देखील प्रश्नचिन्ह आहे. इथून मात्र वेगावरती स्वार. डॉट बॉल आलाय. इथून प्रथम फलंदाजी करत असताना माईम मिठाकरची संघाने 54 धावा जमावल्या गेल्या आणि 55 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय. तत्पूर्वी घेऊ एक छोटासा ब्रेक आणि एक देऊया आमच्या संकेत कक्षामधून संधी डीजेला. नक्कीच इथून प्रथम फलंदाजी करत असताना 54 धावा जमावल्या गेल्या. 55 धावांचं लक्ष हे समोर ठेवलंय. कारण की गेल्या वर्षी नुकत्याच झालेल्या स्पर्धेमध्ये मंगेश आंबात याने मात्र नक्कीच मस्तांना का इथे ज्या ग्राउंडवरती षटकार मारला होता, काही जबरदस्त षटकार. आणि त्या नक्कीच त्या ठिकाणी मुकेशजी गिराणे साहेबांचा संघ होता, तिथे मंगेश आंबात याने मात्र षटकार मारला होता.
गोलंदाज त्या ठिकाणी आपण पाहिला आकाश सिगडे पॉवर प्लेच्या बंधनामध्ये पहिल्या बॉलिंग ट्रॅकवरती पाहायला मिळेल. तर अजय भोईर स्ट्राईक एंडला, नो स्ट्राईक एंडला रतीश जाधव, हिसला मिरजोडे. 55 धावांचं लक्ष गाठायचं आहे. कोणत्या अनुषंगाने मात्र गोलंदाजी साकारेल त्या ठिकाणी माहीम मिठागरची संघ. पहिलाच बॉल पॉवर प्लेच्या बंधनातील यावेळी सुडावलाय जरूर. चेंडू बराच काळ भेट आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत एकच धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाब्याने मात्र खातं ओपन झालं युवा मासवण संघाचं. इथून गोलंदाज पण पहिला आकाश सिंगडे चांगली गोलंदाजी हाताळतोय आतापर्यंत. पहिलाच बॉल थोडासा टप्प्याची लेंथ लाईन होती जरूर, त्याच्यावरती आक्रमण हल्ला बॉल करण्याचा इरादे स्पष्ट जरूर त्या ठिकाणी केले होते. यावेळेस प्रतिम चेंडू हाताळला तितकं चांगलं क्षेत्ररक्षण दर्शन करपाट त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. अचूकरित्या चेंडू हाताळले, त्याच्यावरती आक्रमण देखील राहिलं होतं. रतीश जाधव त्या ठिकाणी फलंदाज पाहायला मिळाला. इथून आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ आपण पाहिला. 2 चेंडू मागे फक्त 2 धावा खर्च केल्यात आकाश सिंगडे या गोलंदाजाने. फलंदाजी कुठेतरी नाही झाली, पण इथून गोलंदाजी चांगला हाताळण्याचं कार्य त्याच्या माध्यमातून राहिलं गेलं. गोलंदाज पुन्हा एकदा तरी एका बाजूला अजय भोईर. यावेळेस मात्र टर्म लाईनच्या बाहेर डाऊन द लेगचा मारा, व्हाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोअर कार्डवरती ऍड होईल. अतिरिक्त धावण्यात धावफलक जाऊन पोहोचलाय 3 या आकड्यावरती. 3 रन ऑन द बोर्ड, 3 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे. पहिलं शेवटचं आणि अंतिम षटक आपण पाहिलं पॉवर प्लेचं. गोलंदाज आकाश सिंगडे पुन्हा एकदा. चेंडू फुलटो जरूर राहिला होता. डायरेक्ट हिट त्या ठिकाणी झाली असती तर फलंदाज नक्कीच थोडासा डेंजर रेंजकडे आला होता. एकच धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाब्याने धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचले 4 या आकड्यावरती. 4 रन ऑन दी बोर्ड. आकाश सिंगडे आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतोय. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. धावफलक 4 या आकड्यावरती जाऊन स्थिर आहे. उलटच बॉल सोडणार नाहीत, पण चेंडू बराच काळ भेद आहे. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चुकी करणार नाही. सॉफ्ट डिसमिसल पाहायला मिळालाय. फलंदाज बाद होताना त्या ठिकाणी रतीश जाधव बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद कॉर. नवीन फलंदाज त्या ठिकाणी जयेश भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. तर एका बाजूला आकाश सिंगडे हा गोलंदाज पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. यावेळेस मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू बराच कालावेत. इथून मात्र स्वतः प्रतीक सिंगडे त्या चेंडू खाली आलाय. फलंदाज बाद होताना जयेश भोईर बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. शेवटचा अंतिम चेंडू असेल ऑन हॅट्रिक चेंडू पाहायला मिळेल त्या ठिकाणी आकाश सिंगडे. नो मॅन बॅटल दीपक आलाय त्या ठिकाणी फलंदाजी मार्क वरती. चांगली गोलंदाजी. शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. हॅट्रिक चेंडू असेल
गोलंदाजासाठी हॅट्रिक साध्य करेल का? यावेळी अप्रतिम इनसाइड आउटचा फटका, क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी, तितकाच चांगला मिसफिल्ड पाहायला मिळाली. इथून चेंडू सरळ क्लिअर करेल, सीमा रेखा पार, चौकार. आणि या चौकाराने आपण पाहिला धावफलक जाऊन पोहोचलाय. 8 या आकड्यावरती 1 षटकाची झाली समाप्ती. 1 षटकाच्या समाप्ती करीस 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय तो म्हणजे युवा मासवण संघ. 8 रन ऑन दी बोर्ड. इथून येणारे चेंडू असतील 18 आणि 47 धाबीची गरज असेल. अठरा चेंडू आणि 47 धाबीची गरज असेल. गोलंदाज प्रतीक शिगडे, पहिलाच बॉल. यावेळी अप्रतिम तितका चांगला क्षेत्ररक्षण, डेंजर रेनकडे चुकी झाले त्या ठिकाणी. आयुष्यमान भवचा आशीर्वाद जरूर दिलाय आणि यावेळेस मात्र नक्कीच जीवनदान मिळालं होतं. अजय भोईर कुठेतरी चुकी करतोय, कॉलिंग व्यवस्थित नव्हती, त्याच कारणास्तव फलंदाजाला परतावं लागेल. अजय भोईर बॅक टू द पवेलियन, फलंदाज बाद. नवीन फलंदाज राहुल भोईर त्या ठिकाणी. गोलंदाज पुन्हा एकदा प्रतीक. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी चुकी करणार नाही, फलंदाज बाद होताना राहुल भोईर बॅक टू द पवेलियन. यावेळेस मात्र सरपॅटचा वापर जरूर त्या ठिकाणी. क्षेत्ररक्षण आहे, इथून तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि चांगल्या 2 धावा वाचवण्याचं कार्य त्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून राहिलं गेलंय. पराग दांडवा आणि जास्तीत जास्त मुंडा या नावाने प्रसिद्धी मिळाली आणि तोच लेफ्ट हँड बॅटल पाहायला मिळतोय. तितकीच चांगली गोलंदाजी प्रतीक सिंगडे आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतोय, पूर्णपणे मोठ्या फटक्यापासून थांबवलं गेलंय. यावेळेस लिडिंग एज जरूर पाहायला मिळाले त्या ठिकाणी. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण, चांगलं बॅकअप त्या ठिकाणी 30 सर्कलला पाहायला मिळालंय. इथून एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 12 या आकड्यावरती. 12 रन ऑन दी बोर्ड. मंद मंद पावलाने आपण पाहिलं त्या ठिकाणी धावफलक पुढे सरसावत असताना धावा मात्र धावसंख्येला थोडंसं ग्रहण लागलं गेलंय. गोलंदाज प्रतीक तर एका बाजूला दीपक. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, विस टाइम स्ट्रोक राहिलाय. फलंदाज नक्कीच या ठिकाणी आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिला जातोय त्या ठिकाणी. दीपक साठी जीवनदान पाहायला मिळालंय. नक्कीच संधी निर्माण जरूर केली होती, कारण की महत्वाचा सामना आहे, प्रेशर कन्वर्ट जरूर मैदानामध्ये आहे.
मायबाप प्रेक्षक वर्गांचा थोडासा क्राऊड पाहायला मिळतोय मैदानाच्या बाहेर. मॅचचा आनंद घेत असताना त्या ठिकाणी शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. यावेळेस मात्र चांगलं क्षेत्ररक्षण स्वतः फॉलोथ्रो मध्ये डॉट बॉल आलाय त्या ठिकाणी. इथून मात्र 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्ती करीत धावफलक आपण पाहिला तर जाऊन पोहोचलाय 13 आकड्यावरती. इथून आपण पहिला 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज प्रमोट केला गेलाय. माईमचा चॉकलेट बॉय मंथन बेरे त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. गोलंदाज मंथन बेरे. गोलंदाज सबस्वा. गोलंदाज पाहायला मिळतोय माईमचा चॉकलेट बॉय मंथन बेरे. तर एका बाजूला दीपक आहे. स्ट्राईक घेतला. नो स्ट्राईक घेतला पण पहिला पराग दांडपा. पहिलाच बॉल त्या ठिकाणी हलक्यासा त्याने फक्त मात्र चेंडूला स्लाइस केलाय. तितका चांगलं क्षेत्ररक्षण अचूकरित्या फेके राहिले गेले. एक धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाबेने धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. 14 रन ऑन दी बोर्ड. इथून येणारी चेंडू असतील 11 आणि 41 धाब्याची गरज असेल. युवा मासवण संघाला 55 धावांचं लक्ष गाठायचं आहे. मंथन बेरे बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. यावेळी सप्रतिम चांगला चेंडू हाताळला गेला. तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील त्या ठिकाणी ऑन साईडला. एक धाबेवर सॅटिस्फाय. चांगली गोलंदाजी हाताळतोय आतापर्यंत मंथन बेरे. 2 चेंडू मागे 2 धावा खर्च जरूर केल्यात. चांगली गोलंदाजी. दीपक आहे अजूनही मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस मात्र बळावलाय चेंडूला. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळली माईम बिटागर सी संघाच्या माध्यमातून. पहिलं षटक आपण पाहिलं तर नक्कीच त्या ठिकाणी 8 धावा खर्च केल्या. यावेळेस इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. वन बाउन्स चेंडूला फील्ड करेल तत्पूर्वी एक धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल. एकेरी धाबेने धावफलक जाऊन पोहोचलाय 16 या आकड्यावरती. इथून येणारे चेंडू असतील 8 आणि 39 धाबेची गरज असेल. 8 चेंडू 39 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. यावेळेस काही जबरदस्त चेंडू हाताळला गेलाय. डॉट बॉल. इथून 7 चेंडू आणि 39 धाबेची गरज. यावेळी स्वतः फॉलोथ्रोमध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न जरूर. इथून मात्र या षटकाची झाली समाप्ती. 3 षटकाच्या समाप्ती करीत धावफलक आपण पाहिला तर 17 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय युवा मासवण संघ. 17 रन ऑन दी बोर्ड. 17 धावा. गोलंदाज विशाल चिंबाटे.
चांगली गोलंदाजी. पहिलाच बॉल डॉट बॉल आलाय. इथून 5 चेंडू आणि 38 धाब्याची गरज असेल युवा बासवन संघाला विजयासाठी. 5 चेंडू 38 ची गरज. यावेळेस नक्कीच सॉफ्ट हँडने मात्र खेळण्याचा प्रयत्न जरूर. दर्शन करपट आहे त्या ठिकाणी. व्हेरी गुड थ्रो पाहायला मिळाला त्या ठिकाणी. इथून 4 चेंडू आणि 37 धाब्याची गरज आहे. 4 चेंडू 37 धाबा हे सामन्याचं समीकरण आहे. इथून मात्र नक्कीच यस चांगली गोलंदाजी. विशाल चिंपांडे आतापर्यंत चांगली गोलंदाजी हाताळतोय. अप्रतिम चांगलं सिलेक्शन त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. इथून चांगली गोलंदाजी हाताळतोय विशाल चिंबाडे. 8 ओव्हरचा स्पेशलिस्ट गोलंदाज. शेवटच्या अंतिम 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळी सप्रतिम जवळजवळ विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना भाईंबेटकर सी संघ शेवटचा आणि अंतिम चेंडू आहे. यस रिपससाठी त्या ठिकाणी राहिला होता. यस कॉंग्रॅच्युलेशन त्या ठिकाणी भाईंबेटकर सी संघ या ठिकाणी सुपर रेट मध्ये प्रवेश केलाय. अँड हळद टीम आपण पाहिला त्या ठिकाणी युवा बासवन संघ. तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं देखील या ठिकाणी फ्रेंच चषक केल्वे रोड तर्फे लक्ष आभार. चला हस्त आंदोलन करून घ्या युवा बासवन संघ. इथून पराभूत जरूर झालात पण मात्र हस्त आंदोलन